आपल्या पुरोगामी कोल्हापूरमधून संपूर्ण भारतामध्ये आज पहिल्यांदाच तृतीयपंथी कल्याणकारी मंडळाच्या सहअध्यक्षा शिवानीताई गजबर, त्यांच्या सहकारी सुहासिनी आळवेकर, जावेद पिंजारी आणि इतर संपूर्ण तृतीयपंथी समुदाय आणि या समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारे सर्व समाजसेवक आणि समाजसेविका, मैत्री संघटन कोल्हापूर, हार्मोनी फाउंडेशन इचलकरंजी आणि हार्मोनी फाउंडेशनचे सचिव समाजसेवक मंगेश बावसे या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने आज कोल्हापूरमध्ये कल्याणकारी मंडळाच्या ऑफिसमध्ये महामानव संविधान निर्माते महात्मे डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या महामानवाला आदरांजली वाहण्यात आली। संविधानाचे महत्त्व सांगण्यात आले। प्रत्येक घरोघरी हे संविधान पोहोचले पाहिजे। संविधानातले न्याय, कायदे, विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचले पाहिजेत। या अनुषंगाने हा आजचा एक आगळा-वेगळा उपक्रम राबवण्यात आला आणि उपक्रमातून खरी म्हणाल तर जे बाकीच्यांना जमलं नाही ते या समुदायानं करून दाखवलं। आम्हाला खूप अभिमान आहे की आम्ही आज समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत आहोत आणि आम्हाला प्रशासनाने आणि देवाने ही एक अमूल्य संधी आम्हाला दिलेली आहे। ज्याचं कोणी नसतं त्याचा भगवंत असतो, अशा या उपक्रमातून आम्ही त्या लोकांसाठी काम करत आहोत। आम्हाला कल्याणकारी मंडळाच्या राज्य सदस्य मयुरीताई आळवेकर आणि पुणे विभागीय सहअध्यक्षा शिवानीताई गजबर यांचे मोलाचे योगदान आहे आणि नेहमी यांचं सहकार्य आम्हाला प्रत्येक कार्यक्रमामध्ये आणि दिव्यांग तसेच तृतीयपंथी समुदाय आणि इतर सर्व वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी वरील सर्व कार्यकर्ते अग्रेसर आहेत आणि कायमच तत्पर राहणार आहेत। तरी हा एक आगळा वेगळा उपक्रम राबवला त्याबद्दल सर्व समुदायातील आणि समाजसेवकांचे मनपूर्वक आभार। मला तिथं दोन गोष्टी बोलण्यासाठी मला शिवानीताईंनी, आमच्या जावेद गुरुंनी, सुहासिनीताईंनी मला उभं केलं, त्याच्यामुळे मी त्यांचा आभारी आहे। माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आपण सगळे एक आहे, त्याच्यामुळे आपण वादावाद न करता सगळ्यांच्या एकामेकीचं हेनं आपण सगळ्या अशा उभा राहू। आज जावी मामानं आमच्या उभा राहून सगळ्यांनी सपोर्ट वाढवला। आमच्या शिवानीताईंनी, सुहासिनीताईंनी आम्हाला आधार दिला सगळा की असा तुम्ही एकट्या नाही, आम्ही सगळ्याजणी त्यांच्यासोबत आहे। आज मला वाटतंय की माझ्यासोबत सगळेजण आहे, तसं तुम्ही पण स्वतःला एकटं समजू नका। सगळ्यांनी आपल्याला एकीचं असं बळ आहे, त्याच्यामुळं सगळ्यांनी असं आपण एकट्या असं समजू नका, एवढंच मी म्हणतो। धन्यवाद। ते मीडिया आले तेव्हा सगळीकडे समजले की लोकांना की चूक कोणाची होती, आमची होती का त्यांची होती। लोक म्हणतात, काय म्हणतात की तृतीयपंथी सगळ्यांशी भांडतात, का भांडतात? तर त्या हक्कासाठी भांडतात, त्या चुकीसाठी भांडतात। तर कसं असतं की लोक चुकी करतात आणि तर त्यांच्याकडे बोट करतात की यांची चुकी आहे, असं होऊ नये। प्रत्येकानं आम्हाला समजावून घ्यावं, चांगल्या नजरेने बघावं, आमच्याशी बोलावं, हेच मनात इच्छा असते की एवढं बोलून मंदिरामध्ये असतील, आपल्या प्रत्येक भजनीच्या दारामध्ये आपला रेणुका देवीचा दर येत असतो, भंडारा असतो, उत्सव असतो, येत असतो। पण आज आपल्या संस्थेच्या माध्यमातून शिवानी गजबर यांनी वेळोवेळी आता पाठीमागे संविधान दिनाचा कार्यक्रम झाला त्याला मला काही येता नाही आलं काही कारण असतो, तर असे जे कार्यक्रम होत असतात अशा कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येनं बरेच जण आलं पाहिजे, हे कार्यक्रम उपस्थित केले पाहिजे, ह्या कार्यक्रमाला आपली हजेरी असली पाहिजे। इथून जे काय नेणार आहे ज्ञान, मग शिवानीताई असतील, आपल्या आता ऑनलाईन आलेल्या होत्या सहअध्यक्ष सानवीजी यांचं मार्गदर्शन, बाकी बरेचसे अधिकारी, मग पोलीस अधिकारी असतील, समाजकल्याणचे अधिकारी असतील, यांचं जे मार्गदर्शन लाभणार आहे, ह्यांचं जे काही आपल्याला योजना असतात ह्या सगळ्या जे माहिती पडणार आहे, तर हे एका वेळेला आपल्या सगळ्यांना ऐकण्यासाठी आणि समजण्यासाठी गरजेचं आहे। तर प्रत्येक वेळेला आपण इथं उपस्थित असलं पाहिजे आणि उपस्थित राहता आलं पाहिजे। तर त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा। आज कागलवरून आमचे उमेदवार जावेद पिंजारी हे आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत आलेले आहेत, त्यांचं इथं धन्यवाद की आज कागलवरून ते इथं येता आले। काही लोकांनी यायला मिळालं नाही, असू द्या, पण इथून मी ह्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करेन की इथून पुढे जे काही संस्थेचे कार्यक्रम असतील तर ह्या कार्यक्रमांना आपण उपस्थिती दर्शवावी आणि इथं मला बोलायला संधी दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद।